आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संजय कांबळे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया पाहूया ते काय म्हणतात. गेले 2 दिवस झालं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी थोडी पावसाने उसंत दिल्यामुळे कमी आहे. आजची स्थिती बघितली तरी 71.6 वर आलेली आहे. गेले 2 दिवसापासून 1 फुटानं पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे इतर काही नागरिकांनी जे पूरपरिस्थितीचे नागरिक आहेत त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. पण आज परत सकाळच्या राधानगरीचे 7 दरवाजे उघडल्यामुळं त्याची जनतेच्या मनात घाबरून झालेली आहे. तरी नागरिकांना एक आवाहन करतो की घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. त्यातलेही 2 दरवाजे आता बंद झालेले आहेत आणि आपले जे पाण्याची वाढ आहे ही एक इंचानं उतरायला आली आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारचे घाबरून जाऊ नका आणि जरी पाणी वाढलं तरी आपण आत्ताच्या छावण्यापेक्षा आपण 2019च्या ह्याच्यामध्ये आराखड्याप्रमाणे आपण पूर्ण छावण्या तयार करण्यात आलेले आहेत. जवळजवळ 150 कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. रेस्क्यू फोर्स आहेत. त्यानंतर इथं आपले स्वयंसेवक आहेत. कुठल्याही प्रकारची ह्या ठिकाणी अडचण येणार नाही आणि इतर काही महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनानं जनतेला कुठल्याही नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे आणि आम्ही सतर्क आहोत. आणि त्यामुळं नागरिकांना बी आवाहन करतो की आपण पूर म्हणून इकडं येऊन जी गर्दी करतात ती गर्दी न करता आपण घर बसल्या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्ही बघा किंवा रील काढण्यासाठी इकडे येऊन गर्दी करण्यापेक्षा ही पुरात लोक आहेत त्यांना काहीतरी मदत करा येऊन. पण इथं रील काढण्यासाठी येऊन किंवा ट्रॅफिकला अडथळा करणं एक महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या मी त्यांना सर्वांना आवाहन करतो.